नाशिकमध्ये रक्ताळलेला रिंग रोड कुंभमेळ्याच्या नावाने शेतकऱ्यांच्या घरात घुसून मारहाण. विकासाच्या नावाखाली बळीराजाचा छळ कधी थांबणार? सविस्तर सांगतो. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिकची भूमी सध्या एका वेगळ्याच कारणाने धुमसत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराभोवती उभारल्या जाणाऱ्या 66 किलोमीटरच्या बाह्य परिक्रमा मार्गाचे अर्थात रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हा रस्ता विकासाचा मार्ग न ठरता संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मातोरी आणि मुंगसरे परिसरात जमीन मोजणीच्या नावाखाली पोलिसांनी आणि प्रशासनाने केलेल्या अमानुष मारहाणीमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सत्तेचा माज आणि शेतकऱ्यांची सोशिकत यांचा हा लढा आता कोर्टाच्या उंबरठ्यावरून थेट रस्त्यावर उतरला आहे. काय आहे हे प्रकरण? चला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात 1 मे 2026 रोजी शुक्रवारी रात्री झाली, जेव्हा संपूर्ण जिल्हा कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा करून विसावला होता. तेव्हा मध्यरात्री अनेक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअपवर जमीन मोजणीच्या नोटिसा धडकल्या. प्रशासनाने कागदोपत्री नोटीस देण्याऐवजी डिजिटल माध्यमाचा आधार घेत ही चोरटी चाल खेळली. खरी भयावह घटना घडली ती 2 मे 2026 रोजी शनिवारी सकाळी. प्रशासनाने मोजणीसाठी सकाळी 9:30ची वेळ दिली होती. मात्र इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी GVS पवन दत्ता आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा सकाळी 7 वाजता मुंगसरे गावात धडकला. जेव्हा शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध केला तेव्हा पोलिसांनी थेट घरांचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे सगळं स्पष्ट दिसत आहे की पोलीस महिलांना केस धरून ओढत आहेत आणि त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण करत आहेत. अनेक महिलांनी रडत आपली आपबीती सांगितले की आम्ही फक्त आमच्या जमिनीचा हक्क विचारत होतो, परंतु आम्हाला गुन्हेगारांसारखी वागणूक दिली गेली. वृद्ध शेतकरी आणि तरुणांना जमिनीवर पाडून पोलिसांनी लाठीचार्ज केला. लोकशाही जमिनीचा मोबदला मागणे किंवा मोजणीला विरोध करणे हा गुन्हा आहे का, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी प्रशासकीय दडपशाहीचा तीव्र निषेध करत सरकारला इशारा दिला की प्रभू रामांच्या या पावन भूमीत माता भगिनींवर हात टाकून सरकारने आपल्या विनाशाची नांदी लिहू नये. कुंभमेळ्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना घरात घुसून मारहाण करण्याची मस्ती आता महागात पडणार. हे सत्तेच्या माजात सामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. संघर्षाची ठिंगी टाकायच्या भानगडीत सरकारने पडू नये. आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त चांगला करता येतो. दानवे यांच्या या इशाऱ्याने आता हा प्रश्न केवळ स्थानिक न राहता राज्यव्यापी बनण्याची चिन्हे आहेत. वाढता दबाव पाहता कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सावध पवित्रा घेतला आहे. त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांवर दडपशाही करण्याचे शासनाचे कोणतेही आदेश नाहीत. जर मोजणी वेळी काही गैरप्रकार झाला असेल किंवा महिलांना मारहाण झाली असेल तर त्याची चौकशी केली जाईल आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. तसेच या घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी कुंभमेळा हा नाशिकसाठी अभिमानाचा विषय असला तरी त्याच्या नियोजनावरून अनेक वाद समोर येत आहेत. चला एक एक करून ते वाद जाणूया. सर्वप्रथम साधू ग्राम आणि भूसंपादन. केवळ रिंग रोडच नाही तर साधू ग्रामसाठी जमीन देण्यासही अनेक स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. जमिनीचा मोबदला आणि हक्काची जमीन जाण्याची भीती यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. द्वितीय, पर्यावरणाचा ढास. गोदावरी नदीचे प्रदूषण आणि कुंभमेळ्यासाठी होणारे तात्पुरते सिमेंट काँक्रिटीकरण यामुळे पर्यावरणवाद्यांनीही कपाळावर हात मारून घेतला आहे. तृतीय, निधीचा विनियोग. कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींचा निधी मंजूर होतो, पण त्याचा फायदा स्थानिक पायाभूत सुविधांना होतो की केवळ कंत्राटदारांची खिसे भरली जातात? हा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग आणि आता नाशिक रिंग रोड अशा प्रकल्पांची रांग लागली आहे. पण या हायवे संस्कृतीमध्ये बळीराजा भरकडला जात आहे. ते का? चला एक एक करून सांगतो. सर्वप्रथम शक्तीपीठ महामार्गाचा धसका. कोल्हापूर ते नागपूर या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला, कारण यामध्ये हजारो एकर सुपीक जमीन जाणार होती. शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे सरकारला या प्रकल्पाबाबत बॅकफूटवर जावे लागले.
द्वितीय, सुपीक जमिनीचा बळी. रिंग रोडसाठी नाशिकमधील जी जमीन घेतली जात आहे ती अत्यंत सुपीक आहे. द्राक्ष, कांदा आणि भाजीपाल्याचे आगार असलेल्या या जमिनीवर रस्ते बांधून सरकार नेमका कसला विकास साधत आहे असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. द्वितीय, प्रकल्प खरोखर गरजेचे आहेत का? 66 किलोमीटरचा रिंग रोड कुंभमेळ्यातील गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक असल्याचे प्रशासन सांगते, पण त्यासाठी शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत मोजावी लागत असेल तर तो विकास म्हणावा की दडपशाही. विकासाला कोणाचाही विरोध नसतो, पण तो विकास लोकांच्या संमतीने आणि त्यांच्या हक्काचे रक्षण करून व्हायला हवा. नाशिकमध्ये झालेली घटना ही लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. न्यायालयात प्रकरण असताना पहाटेच्या वेळी पोलिसांच्या बळावर जमीन मोजणे हे ब्रिटिशांच्या काळातील आठवण करून देते. जर सरकार आणि प्रशासनाने वेळीच माघार घेतली नाही आणि शेतकऱ्यांशी सन्मानाने चर्चा केली नाही तर नाशिकचा हा रिंग रोड आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांसाठी काटेरी कुंपण ठरू शकतो. तुम्हाला काय वाटतं? विकासासाठी सुपीक शेत जमीन संपादित करणे अपरिहार्य आहे का, की आपण पर्यायी मार्गाचा गांभीर्याने विचार करायला हवा? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.